माझे नाव श्रुती लालचंद सर्वदे आहे. मी कै विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड या शाळेमध्ये इयत्ता 8वी या वर्गामध्ये शिकत आहे. भारत सरकारच्या विकसित भारत 2025 या योजनेअंतर्गत मी व माझे सहकारी सानिका राजपूत, वैष्णवी मेनकुदळे, उत्कर्षा सेरक व अक्षय वजाळे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम या टीम अंतर्गत सहभागी झालेलो आहोत. नमस्कार, मी सानिका राजपूत, कै विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड या प्रशालेतील इयत्ता 10वीतील विद्यार्थिनी भारत सरकारच्या विकसित भारत बिलथॉन 2025 या प्रकल्पांतर्गत कचरा व्यवस्थापन करताना येणाऱ्या समस्या सांगत आहे. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील कचरा व त्याची विल्हेवाट करणे ही जगापुढील सर्वात मोठी समस्या आहे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे हे दिवसेंदिवस अवघड होत चालले आहे. घनकचऱ्यामुळे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पूर्वीच्या काळी घनकचऱ्याची विल्हेवाट ही कचरा जाळून करण्यात येत होती, परंतु त्यामुळे आता हवेचे प्रदूषण वाढत चालले आहे. नमस्कार, मी वैष्णवी उमेश मेनकुदळे, कै विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड येथे शिकत असणारी इयत्ता 9वीची मी विद्यार्थिनी. आमच्या प्रशालेमधील विद्यार्थ्यांची संख्या जास्त प्रमाणात असल्यामुळे येथे कचऱ्याची निर्मिती ही जास्त होते. त्यासाठी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी आम्ही 2 कचऱ्याच्या कुंड्या निर्माण केल्या आहेत. एक सुका कचरा व दुसरा ओला कचरा. सुक्या कचऱ्यामध्ये आम्ही प्लॅस्टिक, काचेचे पदार्थ इत्यादी टाकतो व ओल्या कचऱ्यामध्ये आम्ही भाज्यांचे देठ, फळांच्या साली इत्यादी पदार्थ टाकतो व ओल्या कचऱ्यापासून आपण गांडूळ खत निर्मिती करू शकतो. नमस्कार, मी उत्कर्षा सेरक, कै विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड या प्रशालेत शिकणारी 8वीची विद्यार्थिनी. या प्रकल्पातून आम्हाला असे जाणवले की कचऱ्याचे विघटन केल्यामुळे कोणत्याही रोगाची हानी होत नाही व कचऱ्याचे योग्य विघटन झाल्यामुळे केंद्रीय खत तयार होतात. नमस्कार, मी अक्षय वजाळे, कै विठ्ठलरावजी शिंदे प्रशाला अंबाड या शाळेतील इयत्ता 10वीचा विद्यार्थी. आज मी तुम्हाला कचरा व्यवस्थापन करताना ओल्या कचऱ्यापासून गांडूळ खत कसे तयार करावे याविषयी सांगणार आहे. त्यासाठी 8 फूट लांब व 3 फूट रुंदी अशी जागा निवडावी. त्याभोवती 2 थर विटेने बांधकाम करावे. त्यामध्ये जमीन शेणाने सारवून आतमध्ये 1 थर वाळू पसरवावी. त्या वाळूवर 2 इंच जाडीचा थर जैव कचरा पसरवून त्यावर पालापाचोळा, भाज्यांचे देठ आणि फळांच्या साली टाकावेत. प्रत्येक चौरस फुटाला 100 ग्रॅम गांडुळे टाकावेत. त्यावर गोणपाटाने ढिगारा झाकून ठेवावा. 1 महिन्यानंतर गोणपाट काढून गांडुळे काढावी. तयार झालेले खत हे उत्तम प्रतीचे खत असून ते मोठ्या चाळणीतून चाळवून घ्यावे. गांडुळांचे संरक्षण करण्याचे उपाय. गांडुळांचे मुंग्या व झुरळांपासून संरक्षण करण्यासाठी पीठ आणि हळद एकत्र मिसळून खड्ड्याभोवती पसरवावे. धन्यवाद.